एक जेव्हा तरुण असतो, समजा 20 वर्षाचा, 25 वर्षाचा, 22 वर्षाचा, त्याला राजकारणात यायचं असेल, तर त्याने राजकारणात यावं का? आणि राजकारणात यायचं असेल त्याने तयारी कशी करावी? याला कोणी गॉडफादर नाहीये किंवा आर्थिक पाठबळ नाहीये समजा. ॲक्च्युअली सगळ्यात पहिली गोष्ट आहे, की तुम्हाला जर राजकारणात यायचं आहे ना, तर तुम्ही समर्पित भावनेने या. कारण कसं आहे, पेशन्स राजकारणामध्ये खूप लागत असते. जर तुमच्यामध्ये पेशन्स तेव्हाच राहील, ज्यावेळी तुम्ही राजकारणात निस्वार्थ पद्धतीने याल. नाहीतर मग तुमच्या भावना या दुखावल्या जातीलच आणि तुम्ही काही दिवसानंतर राजकारण सोडून आपलं घर पकडून घ्याल. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली पायरीच राजकारणाची आहे, की तुम्ही समाजसेवेकडे लक्ष द्या. तुम्ही निस्वार्थ पद्धतीने लोकांच्या समस्या सॉल्व्ह करा. लोकांच्या प्रत्येक विषयांमध्ये लोकांच्या मागे उभे राहा. या गोष्टी ज्यावेळी तुम्ही कराल, तर त्यावेळी आपोआप लोक तुम्हाला नेता बनवतात. तर त्यामुळे माझं सगळ्यांना म्हणणं आहे, सगळ्या युवकांना म्हणणं आहे, की बुवा आपण सगळ्यांनी शुद्ध सात्विक राजकारणाकडे वळायचं असल्यास शुद्ध सात्विक समाजकारण हे सगळ्यात पहिले केलं पाहिजे. आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये एक गीतामधलं एक खूप सुंदर ओळ आहे, की शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार आहे. त्यामुळे प्रेमाने पहिले लोकांची मनं जिंका, लोकांची कामं करा, पहिले स्वतःला तयार करा. कारण असं म्हटलं जाते, की अनेक प्रसंगाचा सामना सगळ्यात जास्त कुठल्या नेत्याला करावा लागत असेल, तर तो नगरसेवकाला केला जाते. तर तो संघर्षासाठी पहिले आपण रेडी तर झालो पाहिजे. पहिले आपल्याला समजलं तर पाहिजे, की राजकारणात आल्यावर कुठल्या समस्या येतात. तर त्याचा सराव पहिले सामाजिक क्षेत्रात काम करूनच केला पाहिजे. आणि राजकीय क्षेत्र पण देखील सामाजिक क्षेत्रच आहे. यामध्ये तुम्हाला 90% हे समाजकारणच करावं लागते, किंचित 5-10% तुम्हाला राजकारण करावं लागते. जर तुम्ही हा सगळा विषय सामाजिक क्षेत्रात काम करताना शिकला, तरच तुम्ही राजकारणात खूप समोर जाऊ शकता. आणि राजकारणात पेशन्स हे खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे पहिले स्वतःची मनधरणी करण्याकरिता प्रत्येक युवकांनी सामाजिक क्षेत्रात हे योगदान दिलंच पाहिजे, अशी मी सगळ्या युवकांना देखील विनंती करतो.